केसेस होऊन तुम्हाला हात टाकायचा असेल ना तर तुम्ही बाहेर फिरा. आमच्या भावना संपले द्या. मी काय सांगतो की तुमचं मी ऐकून घेतलंय. उद्या तुमचं 24 तारखेपासून जारगे साहेबांनी सांगितलेलं आहे. पाठीमागं तुम्ही माहिती का माहित नाही. ज्या दिवशी जारगे साहेब बसले आपण तिथं उपोषणाला त्या दिवसापासून माझे कार्यक्रम सभेपर्यंत बंद होते. माझ्या स्वतःचे मी डिक्लेअर करून टाकलं होतं. आणि उद्या बी तुम्हाला सांगतो, उद्या बी माझा पंढरपूर दौरा होता, मी उद्या कॅन्सल केलाय माझा. सगळ्यांनी भावना माझी भावना मी क्लिअर, दुसऱ्याबद्दल मी बोलू शकत नाही. माझी भावना क्लिअर आहे माझी. आणि मी एवढंच नाही, आमच्या 3 पक्षाच्या प्रमुख नेता कोणी नाव घेतलंय, आमच्याबद्दल तक्रार केली की सत्तेत असणारे आमदार सुद्धा टाळे ठोकतात. लक्षात घ्या तुम्ही, त्या आमदाराच्या हिट लिस्टवर तर मी 10 मधला. तुम्ही सांगा तेव्हा सत्तेत असणारे आमदार कोण गेले तिथे बसाय रोडवरती. छगन किती प्रखर विरोध करते साहेब, ती किती प्रखर विरोध करताय तरी तुमचा नेता त्याला सरळ सरळ मोकळीक देतोय. ह्याचा अर्थ तुमचा त्याला पाठिंबा. मी माझ्याबद्दल बोलू शकतो तुम्ही मला निवडून दिलं, तुमचं काम करायचं जबाबदारी माझी. विषय हा विषय सोडून द्या. त्याचा सपोर्ट आहे पूर्ण अजितदादा त्या माणसाला. किती समाजाविषयी बोलतोय, दादाला एकांतात पण बोलू शकता ना. समाजाविषयी किती खालच्या पातळीवर काय भूमिका मी रस्त्यावर नाही सांगू शकत. सगळ्यांसमोर काय गोष्टी असतात त्या. एक जण सुद्धा त्याला बोलत नाही. का बोलत नाही? असा विषय समाज काय वाटून टाकलाय का? समाज एवढा खालचा थराला बोलतोय. तुम्ही आता तुमची जी भूमिका आहे ना, तुम्ही ही भूमिका जी मी मदत करतोय ते आमदारांना करतात, जी करत नाहीत ना त्याच्यावर तुम्ही मानायला पाहिजे. जाऊ शकतो का? नाही नाही नाही, तुम्ही सोलापूर जिल्ह्यातलं त्यावेळेस मी एकटा आमदार होतो. तुम्ही लक्षात घ्या. तुमच्याविषयी कुणाचंच काय नाही. तुम्ही सगळे सोऱ्याचा काढलेलं सगळ्या गावांनी स्टेटस ठेवलं. पहिलंच पत्र माझं, त्याचा कायच उपयोग झाला नाही. हे मान्य करू शकतो.